मित्रांनो नमस्कार। केंद्रातील आणि राज्यातील सरकार महिला सक्षमीकरणाकडे विशेष लक्ष देत आहे। महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत। दरम्यान आज आपण भारत सरकारच्या अशाच एका महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। मित्रहो, आज आपण भारत सरकारकडून गरोदर महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनेची माहिती बघणार आहोत। खरं तर 2014 मध्ये नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर देशभरातील महिलांसाठी PM मातृत्व वंदना योजना सुरू केलेली आहे। गरोदर महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आणि बाल संगोपनासाठी ही योजना राबवली जात आहे। गर्भधारणेच्या काळात महिलांची आर्थिक अडचण कमी करणे, आई आणि बाळाचे पोषण सुधारण्यास मदत करणे आणि सुरक्षित प्रसूतीस प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एकूण 11,000 रुपयांची आर्थिक मदत 2 टप्प्यांमध्ये दिली जाते। पहिल्या बाळाच्या जन्मानंतर 5,000 रुपये दिले जातात। यामध्ये नोंदणी झाल्यानंतर पहिला हप्ता, गर्भावस्थेतील आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर दुसरा हप्ता आणि प्रसूतीनंतर लसीकरणाच्या वेळी तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला जातो। तर दुसऱ्या प्रसंगी मुलगी जन्माला आल्यास 6,000 रुपये अतिरिक्त मदत दिली जाते। त्यामुळे 2 प्रसूतींसाठी पात्र महिलांना एकूण 11,000 रुपये मिळतात। योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहेत। त्यामध्ये ओळखपत्र, रेशन कार्ड, बँक पासबुक तसेच गर्भवती महिलेचे मेडिकल रिपोर्ट्स अपलोड करणं गरजेचं आहे। फक्त 19 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेचा अर्ज आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकतो। ऑफलाईन पद्धतीने अर्ज कुठेही स्वीकारला जात नाही। यासाठी आपण अधिकृत वेबसाईट pmmvy.wcd.gov.in या वेबसाईटवरती जाऊन नोंदणी करावयाची आहे आणि योग्य कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यास मंजुरी मिळाल्यावरती शासकीय निधी थेट लाभार्थींच्या खात्यात जमा केला जातो। या योजनेद्वारे केंद्र सरकारने गरोदर महिलांच्या आरोग्य आणि पोषणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून सुरक्षित आणि निरोगी बालकांचे लक्ष्य साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे। ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना या योजनेचा मोठा फायदा होत असून अनेक महिलांना या योजनेमुळे आर्थिक आधार मिळत आहे। मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिला भगिनींपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा, म्हणजे केंद्र सरकार त्यांनाही PM मातृत्व वंदना योजनेतून 11,000 रुपयांची भरघोस मदत करत आहे याबद्दलची माहिती मिळेल। धन्यवाद।